राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आणि भावांना 6,500 रुपये महिना असा करा मोबाईलवरून 2 मिनिटात अर्ज। अमृत योजना महाराष्ट्र सुरू झालेली आहे बघा। तुम्हाला mahamrut.org.in या वेबसाईटवरती जायचं आहे बघा। याची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे। तुम्हाला तुमचं भाव असू द्या बहीण असू द्या ज्यांचं आता कसं मिळणार आहेत पैसे मी तुम्हाला सांगणार आहे। 6,500 रुपये बघा। याच्या साईटवरती आल्यानंतर तुम्हाला खाली बघा शासकीय संगणक टंकलेखन व लघु लेखन परीक्षा याच्यावरती क्लिक करायचं आहे। सरकारकडून तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून 6,500 रुपये महिना तुम्ही मुलगी असो मुलगा असो तुम्हाला मिळणार आहेत। तुम्ही तुमच्या वयाची काय अट आहे सगळं बघणार आहोत। कितपर्यंत वय असणार आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। ऑनलाईन फॉर्म घरी बसून 2 मिनिटात मोबाईलवरून कसा भरायचा बघा। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत महायोजना अमृत योजना जी आहे ती आत्ता सुरू झालेली आहे। सरकारकडून याच्यासाठी 6,500 रुपये हे महिन्याला देण्यात येणार आहे। तुम्हाला काय काम करावं लागणार आहे घर बसल्या तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हा अर्ज भरायला येत आहे। आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। कोणाकोणाला 6,500 मिळणार, अर्ज कसा करायचा आहे, कुठे सबमिट करायचा आहे, ऑनलाईनच आहे त्यामुळे कुठे द्यायची गरज नाही बघा। आता संगणक टंकलेखन व लघु लेखन प्रशिक्षण योजना त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती बघा आपण घेऊया। आता योजनेचा उद्देश काय बघा। शासकीय संगणक टायपिंग झालेल्यांना कोर्स प्रमाण परीक्षा व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना स्वयंरोजगार योजना बघा। ही जी योजना आहे याच्यामध्ये तुम्हाला टायपिंग करायची आहे। त्यासाठी ते प्रशिक्षण सुद्धा तुम्हाला देणार आहेत। टायपिंगमध्ये तुम्हाला टायपिंग करून तुम्हाला आधी ट्रेनिंग पण दिलं जाईल। त्यानंतर तुम्हाला 6,500 ट्रेनिंगमध्येच तुम्हाला 6,500 रुपये सुद्धा दिले जातील। संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, गडबड करायची नाही। आपल्या घरी जेवढे पण लोक आहेत मुलं मुली जेंट्स लेडीज त्या सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा ज्यांना 6,500 महिन्याला पाहिजे बघा। योजनेचा उद्देश बघा आपण बघा। तुम्हाला मी आता सांगितलं की अमृतचा लक्ष्य गट खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग संस्था महामंडळ मार्फत समक्ष योजनेचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातींचा युवक युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षेचे शासकीय संगणक जे काय आहेत त्यासाठी ते उमेदवार असतील। पात्रता आपण बघणार आहोत बघा। पात्रता काय आहे, लाभार्थ्याचं वय 16 ते 40 दरम्यान असावं बघा। जर तुमच्याकडे कुणी असेल काकी मावशी त्यांना त्यांची वहिनी असेल तुमची ज्याचं वय 40च्या आत असेल 40च्या आत किंवा तुमचा जर एखादा मुलगा आहे जो कष्ट करून शाळेत शिकतो किंवा कॉलेज करतो तर त्याचं वय 18 तर असेल तर 16 ते 40च्या दरम्यान हे वय असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता। खुल्या प्रवर्गातील असू द्या कुठल्याही असू द्या टेन्शन घ्यायची गरज नाही। अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणताही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेत नसल्याचं स्वयं घोषणापत्र त्यात तुम्हाला आता 2 तुम्हाला स्वयं घोषणापत्र द्यायचे आहेत। मी तुम्हाला सांगतोय या वेबसाईटवरती तुम्हाला सगळं मिळून जाईल। अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परिषदेच्या MSc शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा या ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत सादर करणं बंधनकारक राहील बघा। तुमच्याकडे टायपिंग असणं गरजेचं आहे। टायपिंग तुम्ही गेलेलं असलं पाहिजे। जर तुम्ही टायपिंग केलेलं नसेल तर तुम्हाला ही योजना लाभ देणार नाही। तुमच्याकडे तुम्ही टायपिंगचा एक छोटासा कोर्स जरी केला असेल तरी त्या कोर्सचं तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे। ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांना सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी आहे ज्याचं टायपिंग झालंय ज्याचं वय 16 ते 40 मध्ये आहे त्याला हा व्हिडिओ शेअर करा, पटापट शेअर करा, व्हॉट्सअपला सगळीकडे शेअर करा, फेसबुकला, कारण खूप महत्त्वाचं आहे। 6,500 रुपये तुम्हाला महिन्याला मिळत आहेत त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही बघा। आपण एक एक करून सगळी माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। काही प्रॉब्लेम असू दे तुम्हाला याच्या संदर्भात तुम्ही करू शकता। ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे सांगतो, 2 मिनिटं द्या फक्त। आधी आपण सगळे पात्रता निकष बघूयात मग त्यानंतर बघूयात बघा। पुढचा पॉईंट काय आहे, उमेदवाराचं वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचे तपशील म्हणजे आधार कार्ड DBTला हे जोडलं गेलं पाहिजे। त्याचं तुम्हाला चेक किंवा त्याला तुमचं बँकचे तिथे डिटेल्स भरायचे आहेत। लाभार्थी अर्जासाठी करण्याची पद्धत अमृतच्या लाभार्थ्यासाठी तुम्हाला पूर्तता करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे www.mahamrut.org.in या साईटवरती जाऊन तुम्हाला स्वतः अर्ज भरायचा आहे। कागदपत्र तुम्हाला 2 कागदपत्र द्यायचे आहेत ते सुद्धा अपलोड करायचे आहेत। जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परिषदेचे संगणक हे त्यांच्याकडे आहे टायपिंग आहे त्यांना एक रकमी 6,500 रुपये प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुवेदन राहील। महिन्याला 6,500 रुपये दिले जातील बघा। आणि जे बाकीचे आहेत जे उमेदवार महाराष्ट्र परिषदेच्या ऑनलाईन लघुलेखन मराठी हिंदी 60, 80, 100 या प्रति मिनिट तसेच इंग्रजी लघुमध्ये जे असतील उत्तीर्ण झालेले त्यांना 5,300 रुपये मिळतील।
म्हणजे जास्तीत जास्त 6,500, कमीत कमी 5,300 रुपये हे तुम्हाला थेट महिन्याला तुमचं जे लाभार्थीचं अकाउंट आहे, ज्याला बँक खात्याला जे तुमचं आधार कार्ड लिंक आहे, ते DBTच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत. या सगळ्यांनी इथं नोंद घ्यायची आहे. पटापट नोंद घ्या. बघा पटापट मी जे सांगतोय ती सगळ्यात महत्त्वाचं आहे. आत्ता सध्या तुम्हाला माहिती आहे कुठेही जॉब उपलब्ध नाहीत, घरबसल्या योजना ह्या चालवण्यात आहेत, तर याचा लाभ घ्या. बघा या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञा राहणार नाही. प्रोत्साहन अर्थसहाय्य अमृत संस्थेमार्फत लाभार्थ्याचा आधार संलग्न बँक खात्यात थेट ते जमा केले जाईल. आता इथं बघा 2 ऑप्शन दिसतात तुम्हाला, उमेदवाराचं स्वयं घोषणापत्र आणि संस्था चालकाची स्वयं घोषणापत्र. ह्या 2 घोषणापत्राची तुम्हाला स्वाक्षरी त्याची प्रिंट काढून सही करून तुम्हाला ते दोन्ही कागदपत्र अपलोड करायची आहेत. आता मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये काय काय आहे. आता तुम्हाला पहिली गोष्ट आपण आधी उमेदवाराचं स्वयं घोषणापत्र बघणार आहोत, नंतर तुम्हाला संस्था चालकाचं स्वयं घोषणापत्र दाखवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती भरायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. गडबड करू नका, एकदम खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण आपण ज्यावेळेस स्वयं घोषणापत्र देतो त्यावेळेस माहिती आपल्याला नसतं कसं भरायचं आहे. चला बघूया आता उमेदवारांचं स्वयं घोषणापत्र. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा तुम्हाला त्याचा रंगीत फोटो चिटकवायचा आहे. मी आधार कार्डप्रमाणे तुम्हाला इथं नाव लिहायचं आहे. आधार कार्डवरचे जे नाव आहे, तुमचं वय आहे, तुमच्या मुलाचं नाव किंवा तुमचं मुलीचं नाव काय असेल ते, राहणार गाव वगैरे सगळं. सोबतच्या अर्जामध्ये घोषित केलेली सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. इथं तुम्हाला आता सगळं दिलेलं आहे बघा. तुम्हाला नाव वगैरे आधार कार्डवरचं जे आहे पत्ता सेम सगळं टाकायचं आहे. सगळं झाल्यानंतर खाली बघा सदर स्वयं घोषणापत्र स्वाक्षंकित केलेल्या प्रतीला माहिती खोटी आढळून आल्यास मला ते दंडात्मक कारवाई करावी लागेल. इथं तुम्हाला तुमची सही करायची आहे. तुमचं गाव ठिकाण काय आहे ते, तालुका जिल्हा आणि ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरत आहे त्या दिवशी तारीख आणि संपूर्ण नाव तर टाकायचं आहे आणि हा तुम्हाला अपलोड करायचा आहे. आता दुसरं जे प्रमाणपत्र होतं संस्थेचं त्याच्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा उत्तीर्ण प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजनेसाठी संस्था चालकांनी द्यावायचे प्रमाणपत्र. म्हणजे जिथनं तुम्ही परीक्षा पास झाला तिथल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तुमच्या तिथं कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ते फक्त एक सर्टिफिकेट येतं, त्यांची सही आणायची आणि शिक्का आणायचा आहे. या 2 छोट्या गोष्टी आहेत. महाराष्ट्र राज्यपरीक्षेसाठी श्रीमती तुमचं नाव येईल, पूर्ण सगळं येईल, तुमचं अनुलेखन, कुठली परीक्षा पास केली, काय केली, सगळं किती मार्क होते काय हे सगळं ते टाकून देतील. तुम्हाला काही करायची गरज नाही. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं बघा पुढे खाली फॉर्म आहे थोडासा, तिथं तुमचं संस्था चालकाची स्वाक्षरी, त्यांचं संपूर्ण नाव, संस्थेचा कोड क्रमांक टाकायचा आहे. संस्थेचं नाव आणि कोड क्रमांक विसरू नका. संस्थेचा शिक्का जर असला तरी चालेल, परंतु कोड क्रमांक आणि नाव हे त्याच्यावरती असलंच गेलं पाहिजे. लक्षात आलं. ठिकाण आणि जिल्हा हे सगळं टाका. आता हे तुमच्याकडं कागदपत्र 2 काढून ठेवा. त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा आहे, तिथं वरतीच यायचं आहे, अर्ज करावर ऑप्शन क्लिक करायचं आहे, अर्ज करणे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्यासाठी तुम्हाला आधी रजिस्टर करावं लागेल. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर फक्त तुम्हाला तुमचं कॉलेज आणि हे तुमची स्वतःची माहिती थोडीशी, बँकेचं खातं, तिथं बँकेचे डिटेल्स टाकून तुम्हाला हे 2 प्रमाणपत्र अपलोड करून तुम्हाला त्या योजनेमध्ये पात्र होता येणार आहे. कुठेही जायची गरज नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.